पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खडसेंना तात्पुरता दिलासा मिळालाय। आरोप निश्चिती प्रक्रियेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। पुढल्या सुनावणीपर्यंत ही स्थगिती आहे आणि त्यामुळे खडसेंना हा दिलासा मिळालाय। पुणे भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधात विशेष सत्र न्यायालयाने सुरू केलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने मंगळवारी पुढल्या सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे। न्यायालयाच्या निर्णयामुळे खडसे आणि कुटुंबियांना तात्पुरता दिलासा मिळालाय। या प्रकरणामधून दोषमुक्ततेसाठी खडसे आणि कुटुंबियांनी केलेली मागणी विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली होती। तसंच खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। त्या निर्णयाला खडसे कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या एकल पीठापुढे मंगळवारी या प्रकरणात सुनावणी झाली आणि त्यांनी आरोप निश्चितीला तात्पुरता स्थगिती दिली आहे।